आयुर्वेदाच्या या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक आयुर्वेदिक कल्प पाहणार आहोत. त्या कल्पाचं नाव आहे चंद्रप्रभावटी. कोणता कल्प पाहणार आहोत? चंद्रप्रभावटी. याचा संदर्भ आहे भारत भैषज रत्नाकर. याचा मेन रोगाधिकार आहे मूत्रविकार. मूत्रविकार. चंद्रप्रभावटी कशामध्ये यूज केली जाते? तर मूत्रविकारमध्ये यूज केली जाते. मूत्रविकार हा कल्प आपल्यासाठी खूप IMP आहे. IMP कल्प आहे. आपल्या OPD मध्ये पण खूप वेळेस वापरला जातो. तर चला तर याला चंद्रप्रभावटीच का म्हणतात? कारण यामध्ये मेन कंटेंट काय आहे? चंद्रप्रभा म्हणजेच कापूर. यामध्ये मेन कंटेंट काय आहे? चंद्रप्रभा, म्हणून याला काय म्हणतात? चंद्रप्रभावटी. चंद्रप्रभा म्हणजेच कापूर. किंवा ही वटी काय करते? मनुष्याच्या शरीराला चंद्राप्रमाणे सुंदरता प्रदान करते. चंद्राप्रमाणे सुंदरता काय करते? प्रदान करते. चंद्राप्रमाणे जी वटी सुंदरता प्रदान करते त्या वटीला काय म्हटलं जातं? चंद्रप्रभावटी. त्याच पद्धतीने याचं मेन कंटेंट काय आहे? चंद्रप्रभा. चला तर मग अशा या वटीमध्ये अजून कोणकोणते कंटेंट आहेत ते आपण पाहूया. ते आपण ट्रिकच्याद्वारे कसे लक्ष ठेवायचे ते पण पाहूया. अशा या चंद्रप्रभावटीमध्ये कंटेंट पाहूया. चंद्रप्रभा मेन कंटेंट शिलाजीत, लोहभस्म, गुगुळ, किरातिक्त, वचा, देवदारू, हरिद्रा, दारू हरिद्रा, पिपलीमूल, गजपिपली, त्रिव्रत, त्रिफळा, त्रिकटू, धान्य, चव्य, चित्रक, विडंग, लवण, 3 लवण, सेंदव, सोवंचल, वीड लवण, क्षार 2 क्षार आहे, सज्जीक्षार, यवक्षार. इतके सारे कंटेंट कुणाचे आहेत? तर चंद्रप्रभावटीचे आहेत. हे कंटेंट आता आपण ट्रिकद्वारे लक्षात कसे ठेवायचे ते पाहू. जेव्हा जेव्हा आपल्याला चंद्रप्रभावटी हा कल्प दिला जाईल आणि त्याचे कंटेंट विचारलेले असतील त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एक चंद्रमुखी आली पाहिजे. आपण सर्वांनी पिक्चर पाहिला आहे चंद्रमुखीचा. एक सुंदर मुलगी, तिचं नाव काय आहे? चंद्रा. तिलाच काय म्हणतात? चंद्रमुखी आली पाहिजे. या चंद्रावरूनच आपण आपले कंटेंट लक्षात ठेवणार आहोत. तर सुरुवातीसाठी चंद्रा काय करते? गुड्डूसाठी. चंद्रा गुड्डूसाठी मस्त लोखंडाच्या भांड्यात काय बनवते? तर चहा बनवते. लोखंडाच्या भांड्यात चहा बनवते. काय करते? लोखंडाच्या भांड्यात चहा बनवते. तर या चंद्रावरून काय आपलं? चंद्रप्रभावटी. गुड्डूसाठी गुडूची, मस्तवरून मुस्ता, लोखंडाच्यावरून लोहभस्म, लोखंडाच्या भांड्यात चहा बनवते. चहावरून काय? चव्य बनवते. मस्त लोखंडाच्या भांड्यात चहा बनवते. काय आपली ही जी चंद्रमुखी आहे, काय आपण थोड्या चंद्रप्रभा म्हणजेच काय? चंद्रमुखी लक्षात घेऊया. चंद्रमुखी काय करते? चंद्रमुखीला गुड्डू आवडतो. मग ती काय करते? गुड्डूसाठी मस्त लोखंडाच्या भांड्यामध्ये काय करते? चहा बनवते. तर चंद्रा म्हणजेच काय? चंद्रप्रभा. गुड्डूसाठी म्हणजेच गुडूची, मस्त म्हणजेच मुस्ता, लोखंडाच्या म्हणजे लोहभस्म आणि चहा तर चव्य बनवते. पण आपल्याला माहिती आहे चंद्रमुखी काही नॉर्मल व्यक्ती होती का? तर नाही. तिच्या अंगामध्ये काय होतं? ॲबनॉर्मल होती. ती कधी कधी ॲबनॉर्मल वागायची. मग ती ॲबनॉर्मल वागायची. चहा करतानाच ती ॲबनॉर्मल वागायची. ॲबनॉर्मल वागताना काय व्हायचं? ती चहा तर बनवायला लागली. मग चहा बनवताना दुसरे लोक साखर वगैरे टाकतात. पण ती काय करायची? चहामध्ये मीठ टाकायची. काय टाकायची? मीठ म्हणजेच काय? लवण टाकायची. त्यानंतर काय टाकायची? परत क्षार टाकायची. तिखट होण्यासाठी क्षार टाकायची. त्यानंतर हरिद्रा पण टाकायची. आणि काय म्हणायची गुड्डूला? पी आता चहा. काय म्हणायची ती? चहा पी आता. चंद्रमुखी चहा बनवताना काय करायची? त्यामध्ये लवण टाकायची. या लवणवरूनच 3 लवण आहेत. सेंदव प्लस सोवंचल आणि बीड लवण. सेंदव, सोवंचल, बीड लवण. क्षारवरून 2 क्षार, सज्जीक्षार प्लस यवक्षार. त्यानंतर हरिद्रा
दारू हरिद्रा, हरिद्रा दारू हरिद्रा. त्यानंतर पी 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 म्हणायची म्हणजेच काय पिपली, पिपली. या ठिकाणी हे सेंटेन्स एंड झालं. आता आपल्याला माहिती ही चंद्र आहे, दिसायला कशी आहे एकदम सुंदर सुंदर आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय आपले जी चंद्रमुखी आहे त्या चंद्रमुखीची त्वचा कशी आहे, चंद्रमुखीची त्वचा एकदम मधुसारखी, मधुसारखी अतिसुंदर आहे. मधुसारखी काय आहे, अति सुंदर आहे. मधुसारखी काय आहे, अति सुंदर आहे. त्वचावरूनच काय त्वक, मधुसारखी म्हणजेच माक्षिक, अतिसुंदर म्हणजेच अतिविशा, अतिविशा. आपल्याला माहितीच आहे आपल्या चंद्रमुखीला कोण आवडत होता, गुड्डू आवडत होता. त्याच तसंच गुड्डूला पण कोण आवडत होती, चंद्रमुखी आवडत होती. गुड्डूला कोण आवडायची, चंद्रमुखी आवडायची. मग गुड्डू काय करायचा, तिचं चित्र पाहत बसायचा. काय करायचा, तिचं चित्र पाहत बसायचा. तिचं दिवसातून 3 वेळा चंद्राचं किंवा चंद्रमुखीचं चित्र पाहायचा, चित्र पाहत बसायचा. म्हणजेच दिवसातून 3 वेळावरून त्रिफळा, त्यानंतर त्रिव्रत, त्रिकटू. दिवसातून किती वेळा चित्र पाहायचा, 3 वेळा पाहायचा. त्रिफळा, त्रिकटू, त्रिव्रत. चंद्रा म्हणजेच चंद्रप्रभावटी, चित्र पाहायचा म्हणजेच काय चित्रक, चित्र पाहायचा म्हणजेच चित्रक. या ठिकाणी एक गोष्ट ॲड करायची, चंद्रमुखीची त्वचा मधुसारखी अतिसुंदर आहे. त्याच पद्धतीने तिचे नेत्र पण खूप काय आहेत, सुंदर आहेत. तिचे नेत्र पण सुंदर आहेत. त्याच पद्धतीने तिच्यामध्ये काय आहे, एक वेगळ्याच प्रकारचं तेज आहे. तिचे नेत्र पण सुंदर आहेत, तिच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं तेज आहे. यावरून नेत्र, नेत्रला दुसरं नाव काय आहे, लोचन. लोचन म्हणजेच वंशलोचन, वंशलोचन. तेज म्हणजेच तेजपत्र, तेजपत्र. किंवा असं पण लक्षात ठेवू शकता, चंद्रमुखीपासूनच काय वाढत होता, तर वंश वाढत होता. चंद्रमुखीपासूनच काय वाढणार होता, वंश वाढणार होता. म्हणजेच वंशलोचन. आणि चंद्रमुखीमध्ये काय आहे, एक वेगळ्याच प्रकारचं तेज आहे. या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता चंद्रमुखीची त्वचा कशी आहे, अतिसुंदर आहे. त्वचा अतिवरून अतिविशा. तिच्या नेत्र कशा आहेत, खूपच सुंदर आहेत. वंशलोचन, किंवा तिच्यापासूनच काय होणार होता, वंश वाढणार होता. वंशलोचन. तिची त्वचा कशी आहे, परत अजून एक मधुसारखी आहे म्हणजेच माक्षिक. ज्या वेळेस आपल्याला चंद्रप्रभावटी हा कल्प दिला जाईल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर चंद्रमुखी आली पाहिजे. चंद्रमुखीला कोण आवडतो, गुड्डू आवडतो. मग त्या काय करते, गुड्डूसाठी चहा बनवते. चंद्रा गुड्डूसाठी मस्त लोखंडाच्या भांड्यामध्ये चहा बनवणे. या चंद्रावरून चंद्रप्रभा, चंद्रप्रभा. गुड्डूवरून गुडूची, मस्तवरून मुस्ता. लोखंडाच्या म्हणजेच काय, लोहभस्म. भांड्यात चहा बनवते, चव्य चहा बनवते. परंतु आपल्याला माहिती आहे चंद्रमुखी नॉर्मल होती का, नाही, तर ती ॲबनॉर्मल होती. मग ती चहा पण कसा बनवल, ॲबनॉर्मल बनव. लोक साधारण चहामध्ये साखर टाकतात, पण चंद्रमुखी काय करायचे, आपले लवण टाकायची, क्षार टाकायची, हरिद्रा टाकायची, हरिद्रा टाकायची. आणि गुड्डूला काय म्हणायची, पी, आता तू काय कर, चहा पी. या लवणवरूनच एकूण 3 लवण आहेत, सेंदव, सोवंचल आणि वीड लवण. क्षार 2, सज्जी क्षार प्लस यवक्षार. हरिद्रा पण 2, हरिद्रा प्लस दारू हरिद्रा. आणि पी वरूनच काय, पिपली, पी वरून पिपली. या ठिकाणी एक सेंटेन्स एंड झालं. आता दुसरं सेंटेन्स पाहूया. आपली जी काही चंद्र आहे ती कशी आहे, दिसायला अतिसुंदर आहे. काय आहे ती, दिसायला अतिसुंदर आहे. अतिसुंदरतेचं वर्णन कसं केलं आहे, तिची त्वचा तर कशी आहे, मधुसारखी, मधू समान आहे.
कशी आहे? मधु समान आहे. त्यानंतर तिचे डोळे खूपच छान आहेत. तिचे नेत्र खूपच छान आहेत. या ठिकाणी अतिसुंदरवरूनच अतिविशाल, त्वचावरूनच त्वक, मधु समान काय आहे तिची त्वचा? मधु म्हणजेच माक्षिक किंवा मध. नेत्र, नेत्रच वंशलोचन किंवा चंद्रमुखीपासूनच काय होणार आहे? वंश वाढणार आहे. आणि त्याचप्रमाणे चंद्रमुखीमध्ये काय आहे? एक वेगळ्याच प्रकारचं तेज आहे, त्यावरून तेज पत्र. तर आपल्या गुड्डूला तर चंद्रमुखी खूप आवडते. तर आपला गुड्डू काय करतो? दिवसातून, गुड्डू दिवसातून 3 वेळा, दिवसातून 3 वेळा काय करतो? तर चंद्रमुखीचं चित्र पाहतो. चंद्रमुखीचं चित्र पाहतो दिवसातून 3 वेळा. 3 वरून त्रिफळा, त्रि म्हणजेच काय? 3 आहे. त्रिफळा, त्रिवृत्त प्लस त्रिकटू, चित्र, चित्रक, चित्र, चित्रक. आणि आपल्याला माहिती आहे आपली चंद्रमुखी कशी असते? खूप बोलते, जास्त बोलते, वचवच बोलते आणि खूप किरकिर करते. म्हणजेच काय? किरात, तिक्त. अशा पद्धतीनं आपण चंद्रप्रभावतीचे कंटेंट ट्रिकच्याद्वारे लक्षात कसं ठेवायचं ते पाहिलं. ट्रिक खूप मोठी आहे, परंतु याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही, कारण सर्व घटक लक्षात राहणं खूपच अवघड आहे. एका सेंटेन्सवरून, एका शब्दावरून दुसऱ्या शब्दावर जायचं, त्यावेळेस तुम्हाला कंटेंट लक्षात राहते. चंद्रप्रभावतीची रोगग्नता म्हणजेच कोणत्या व्याधीमध्ये याचा वापर केला जातो? मूत्रकृच्छ, मूत्राघात, आर्ष, भगंदर, आश्मरी, शुक्रदोष, आर्तरदोष. लक्षात ठेवण्यासाठी सोपी गोष्ट, आपली जी काही चंद्रमुखी आहे तिला जी आपलं पेल्विक रिजन आहे म्हणजेच कमरेखालचे आजार झाले आहेत. कोणते? कमरेच्या खालचे सर्व आजार कसे आहेत? कमरेखालचे. मूत्राघात कमरेखाली, आर्ष भगंदर, आश्मरी कमरेखालचा, शुक्रदोष, आर्तरदोष कमरेखालचा. लक्षात ठेवण्यासाठी सोपी गोष्ट, आपली जी चंद्रमुखी आहे किंवा चंद्र आहे तिला पेल्विक रिजनच्या खालचे आजार झाले आहेत. पेल्विक रिजनच्या खालचे सर्व आजार झाले आहेत. कोणकोणता? मूत्रघात, मूत्रकृच्छ, आर्ष, भगंदर, आश्मरी, शुक्रदोष, आर्तरदोष. चंद्रप्रभावतीचा अनुपाना काय आहे? अनुपान काय आहे? तर जल आणि दुग्ध. जल प्लस दुग्ध म्हणजेच दूध. त्यानंतर याची मात्रा किती आहे? 250 ते 500 mg, 250 ते 500 मायक्रोग्रॅम. आणि याचा सेवनकाल काय आहे? सेवनकाल प्रातःकाल आणि सायंकाल म्हणजेच BD मध्ये. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, ट्वाईस अ डे. अशा पद्धतीने आपण चंद्रप्रभावतीचे कंटेंट, घटकद्रव्य, रोगग्नता, अनुपान, मात्रा, सेवनकाल पाहिलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.